नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पॉटलाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर बुक रिव्ह्यूमध्ये आज आपण बघणार आहोत क्लास नोट्स भारताचा भूगोल. कुणाल उमाप यांनी हे बुक जे आहे आपल्या सर्वांना दिलेलं आहे. ओव्हरऑल भारताचा भूगोल जो आहे तो कुठलीही स्पर्धा परीक्षा आपण बघितली तर तिच्यामध्ये फार मेजर रोल प्ले करतो. म्हणजे प्रिलिम्स असेल, मेन्स असेल, मग त्यातल्या त्यात जे आहे राज्यसेवा पूर्व परीक्षा असेल, राज्यसेवा मुख्य असेल, कंबाईन संबंधी जे आहे ग्रुप बी ग्रुप सीच्या परीक्षा असतील किंवा UPSC पण जे आहे. कारण ह्या पुस्तकामध्ये बेसिक फॅक्ट्स आणि जे आहे एक्झाम ओरिएंटेड मटेरियल जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीने डील करून दिलेलं आहे. एकतर 2 कलरमध्ये बुक आहे, त्यातल्या त्यात जे आहे की काही महत्त्वाच्या ज्या बाबी आहेत किंवा जे बिट्स आहेत ते अजून बोल्ड करून पण तुम्हाला दिलेले आहेत. बघा, हे पुस्तक आता सध्या जे आहे तुम्हाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रत्येक बुक स्टॉलवर जिथं स्पर्धा परीक्षेचे बुक्स मिळतात तिथं अवेलेबल आहे, ऑनलाईन अवेलेबल आहे. त्या संबंधीचे जे आहेत तर त्या लिंक्स तुम्हाला जे आहे डिस्क्रिप्शनमध्ये पण मिळतील. सो कुणालनी हे जे बुक आपल्याला दिलेलं आहे बघा, त्यातल्या त्यात याच्यामध्ये एक महत्त्वाची बाब जी आहे की कुणालनी स्वतः जे आहे राज्यसेवा 2022 मध्ये कक्षा अधिकारी हे पद पण मिळवलेलं आहे. त्यामुळे अशा सक्सेसफुल कॅन्डिडेटने जे आहे त्याच्या अनुभवाच्या बेसिसवर जर काही गोष्टी निर्माण केल्या तर ते आपण नक्कीच जे आहे बघितल्या पाहिजेत. आणि हे पुस्तक तुम्ही प्रत्येकाने चाळावं असं हे आहे. यामध्ये जे आहे ना की ज्यावर एक्झाम ओरिएंटेड गोष्टी ज्या आहेत जास्तीत जास्त ज्या असतात त्याच्यावर फोकस केलेला आहे. बघा, याच्यामध्ये ट्रिक्स पण दिलेल्या आहेत तुम्हाला. याचा एक थोडासा ओव्हरव्ह्यू जे आहे तर ते आपण घेणार आहोत. आता यामध्ये बघा, एक तर सगळ्यात पहिलं याची जर अनुक्रमणिका तुम्ही जर बघितली बघा तर यामध्ये एक खूप महत्त्वाची बाब आहे की बऱ्याचदा विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम कुठे येतो तर भारताची लोकसंख्या जी आहे त्याच्या बाबतीमध्ये खूप विद्यार्थ्यांना जे आहे तर ते इश्यू असतात. आता या पुस्तकामध्ये भारताची लोकसंख्या एक्झाम ओरिएंटेड ज्या पद्धतीने देणं अपेक्षित आहे त्या पद्धतीने खूप प्रॉपरली दिलेली आहे. तिची घनता असेल, कुठं किती आहे, कुठं जास्त आहे, कुठं कमी आहे, तुम्हाला ज्या पद्धतीने आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत त्याच पद्धतीने हा डेटा जो आहे तो कंपाईल केलेला आहे. याच्यामध्ये बेसिक जे आहेत बघा, भारताचा स्थान विस्तार आकार असेल, प्राकृतिक भूगोल, नदी प्रणाली, मृदा, भारतीय हवामान, नैसर्गिक वन संपत्ती, खनिज, ऊर्जा संपत्ती, उद्योग, वाहतूक, दळणवळण, कृषी संलग्न आणि पशुगणना 2019 जी आहे ती पण याच्यामध्ये जे आहे इन्क्लूड केलेली आहे. आपण जर या पुस्तकाच्या बाबतीमध्ये जर जाऊन गोष्टी जर चालल्यात बघा तर त्या केसमध्ये तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने गोष्टी ज्या आहेत इथं डील करता येतात. म्हणजे कॅल्क्युलेशन जे आहेत काही महत्त्वाचे ते पण इथं क्लिअर करून दिलेले आहेत. बघा की 1 डिग्री इज इक्वल टू 4 मिनिट आपण जे म्हणतो तर ते कसं आहे नेमकं, त्याच्यासाठी जे काही कॅल्क्युलेशन्स आहेत. कारण तुम्हाला जे आहे की कन्सेप्च्युअल क्लॅरिटी जी आहे तर ती फार प्रॉपरली असणं गरजेचं आहे. कन्सेप्च्युअल क्लॅरिटी नसेल तर त्याला काही अर्थ तिथं राहत नाही, असा तो तिच्यामध्ये मुद्दा येतो. त्यातल्या त्यात जे आहे की मॅप्स, जॉग्रफी मॅप शिवाय जे आहे तर ती शक्यच नाही आहे. या बुकमध्ये तुम्हाला प्रॉपरली मॅप्स दिलेले आहेत. मग त्या मॅप्समधून गोष्टी ज्या आहेत प्रॉपरली तुम्हाला समजून सांगितलेल्या आहेत की कुठली गोष्ट काय आहे, कुठं काय आहे ना, लोकेशन्स जे आहेत, जॉग्रफिकल डिस्ट्रीब्युशन सगळं जे आहे तर ते तुम्हाला खूप प्रॉपरली डील करून दिलेलं आहे. बघा, त्यातल्या त्यात काही स्टॅटिक प्रश्न जे आहेत ते रुटीन याच्यामध्ये विचारले जातात. अशा स्टॅटिक प्रश्नांसाठी तुम्हाला जे आहे प्रॉपरली जसं जे आहे बघा, बुर्जिला खिंड, बनिहाल खिंड मग कुठल्या राज्यामध्ये आहे, हिमाचलमध्ये काय आहे, उत्तराखंडमध्ये कुठल्या आहेत, सिक्कीममध्ये काय आहेत. ओके, त्यातल्या त्यात एक दुसरी गोष्ट कशी येते ना एक्झाममध्ये जे आहे ज्या पद्धतीने प्रश्न विचारले जातात बऱ्याचदा तर त्यामध्ये बघा की नॉर्थ टू साऊथ किंवा साऊथ टू नॉर्थ जे आहे आम्हाला सांगा, दक्षिणेकडे उत्तरचा क्रम, उत्तरेकडून दक्षिणेकडचा क्रम, तर तेही खूप प्रॉपरली याच्यामध्ये दिलेलं आहे. बघा, म्हणजे काय होतं ना की हे पुस्तक कंपाईल करताना ओव्हरऑल जे आहे ज्या पद्धतीने डील केलेलं आहे याची मांडणी जी आहे तर ती एक्झाम ओरिएंटेड आहे आणि त्यामुळे जे आहे गोष्टी याच्यामध्ये खूप प्रॉपरली वर्क होतात. बघा, ओके, तुम्हाला जे आहे की सगळे महत्त्वाचे जॉग्राफिकल फीचर्स वेगवेगळ्या पद्धतीने डील करून देणं आणि त्याचं लोकेशन्स आणि त्या सगळ्या गोष्टी. सो ह्या पद्धतीने हे डील होतं. बघा, या पुस्तकामध्ये जे आहे की स्वतः जे काम केलं जातं बघा की टिपिकली ज्या गोष्टी दाखवणं, बारीकमधली बारीक गोष्ट जी आहे, कारण आपल्याला हे रुटीन आहे, नद्या ज्या आहेत नद्यांचं जे आहे सिक्वेन्स सांगा वगैरे. सो हा सगळा जो डेटा आहे तर तो तिच्यामध्ये खूप प्रॉपरली तुम्हाला दिलेला आहे. बघा, किंवा एकंदर बघा, आता ह्या बुकचं पेज नंबर 33 जे आहे, आता इथं तुम्हाला हे प्रश्न जे आहेत ना अशी कुठली परीक्षा नाही आहे आजपर्यंत स्पर्धा परीक्षेमधली की जिच्यामध्ये विचारलं गेलेलं नाही आहे की 10 डिग्री चॅनल्स कुठं आहे, कशाच्यामध्ये आहे, किंवा इकडं तुम्ही आलात बघा 9 डिग्री चॅनल, 8 डिग्री चॅनल. मग आता या गोष्टी इतक्या क्लिअर देऊन टाकलेल्या आहेत. बऱ्याचदा मॅप आणि मॅप पण तुम्हाला हेल्प करतो, पण सायमल्टेनियसली इथं की तुम्ही एकदम क्लिअरली जे आहे की एक्झाम ओरिएंटेड तुम्हाला माहिती आहे करवत्ती जे आहे मिनिकॉयमध्ये 9 डिग्री, मिनिकॉयच्या खाली मालदीव तिच्यामध्ये 8 डिग्री चॅनल्स, किंवा इकडे वरती आलात तुम्ही की सगळ्यात शेवटचा अति दक्षिणेकडचा जो पॉईंट आहे बघा, इंदिरा पॉईंट ज्याला म्हणतो आपण. सो ह्या गोष्टी ज्या आहेत ना प्रॉपरली
फ्लो चार्टनी जे आहे तर त्या डील केलेल्या आहेत. सो हे पुस्तक जे आहे तुम्ही सर्वांनी जे आहे एकदा चालणं फार गरजेचं आहे. आता राज्यसेवा परीक्षा पण जे आहे त्याच्यासाठी पण तुम्हाला अवधी आहे, त्यातल्या त्यात कंबाईनची येणारी परीक्षा असेल किंवा असे जे काही प्रश्न आहेत बघा स्टॅटिक, ते UPSCने पण विचारलेले आहेत. म्हणजे UPSC सिव्हिल सर्व्हिस असेल, CAPF असेल किंवा तुम्हाला जे आहे इतर पण काही एक्झाम्स आहेत, तर तिच्यामध्ये GSमध्ये हा डेटा जो आहे तर तो विचारला जाऊ शकतो. सो कुणालचं हे जे काम आहे बघा तर ते अतिशय वाखाणण्याजोगं आहे आणि तुम्ही सर्वांनी जे आहे एकदा हे पुस्तक चाळा, जेणेकरून येत्या काळामध्ये एक्झाम्समध्ये आपल्याला जे आहे GSचा जो स्कोर आहे तो बूस्ट करण्यासाठी आपल्याला मदत होईल. धन्यवाद. अशाच पद्धतीचे जे आहेत नवनवीन जी पुस्तकं येत राहतील ती आपण बुक रिव्ह्यूमध्ये बघत राहू. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.